सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता 103 अध्याय आणि 5 ते 7 वचन आपण वाचूया। तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते। जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्ये करीतो। त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विधित केली। वाचलेलं वचन देव बाप आशीर्वादित करो। या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की देव आम्हाला आयुष्य देण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे। त्याचबरोबर देव आम्हाला उत्तम पदार्थाने तृप्त करण्यासाठी देखील तयार आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची उणीवता किंवा कमतरता भासणार नाही किंवा पडणार नाही, आणि तो आम्हाला तृप्त करण्यासाठी तयार आहे। आणि आमचं जे तारुण्य आहे ते आमचं तारुण्य तरुणपण नवे करण्यासाठी देखील तयार आहे। आम्हाला शक्ती, सामर्थ्य आणि आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे। त्याचबरोबर देव सर्व जाचलेल्या लोकांवरती, म्हणजे जे लोक पीडित आहेत त्या पीडित लोकांवरती देव आपल्या नीतीची म्हणजे धार्मिकतेची व देव आपल्या न्यायाची कृती करीतो, म्हणजे त्यांना न्याय मिळवून देतो। परमेश्वर मोशेला आपले मार्ग दाखवून इस्रायल लोक म्हणजे देवाच्या लोकांना आपण केलेली कृत्ये विदित करतो, जाहीर करतो किंवा सांगत आहे। आणि म्हणून आपण वचनावर विश्वास ठेवूया आणि देवाचा आशीर्वाद घेऊया। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आजचं वचन ज्या तुझ्या लेकराने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे, त्या सर्वांना आरोग्य दे, त्या सर्वांचं काम आशीर्वादित कर, येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांची प्रगती उन्नती कर, त्यांच्या कुटुंबाचं तारण कर प्रभू। त्यांच्या कुटुंबामध्ये चिन्ह चमत्कार कर। त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, तू त्यांना किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे। त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडव आणि त्यांच्या कुटुंबाच्या द्वारे तू तुझ्या नावाचं गौरव करून घे। रोज ते तुझं वचन ऐकत आहेत, पाहत आहेत, त्याद्वारे तू त्यांना आशीर्वादित कर आणि तुझ्या आशीर्वादाचा अनुभव त्यांना प्रत्येक दिवशी येण्यासाठी त्यांचा विश्वास तू अधिक आणि अधिक वाढव। येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा, एक आमीन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाला करेन आणि स्वर्गातील पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल। त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल। आणि रोज तुम्ही देवाचं वचन ऐकून पाहून रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आणि आशीर्वादाचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल। आमेन।